गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय। गणेश मूर्ती विसर्जनावेळी प्रशासनाच्या वतीनं कृत्रिम तलाव तसंच कृत्रिम हौद यांचा वापर करण्यात येतो। सध्या सांडपाणी आणि दूषित पाण्यामुळे जलस्रोतांचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतंय। मात्र जलप्रदूषणाचं कारण सांगून कृत्रिम तलाव, कृत्रिम हौद आणि गणेश मूर्ती दान करण्याच्या अशास्त्रीय संकल्पना राबवून गणेश मूर्तींची विटंबना होतीये। ही विटंबना थांबवावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलं। कृत्रिम तलाव आणि कृत्रिम हौदामध्ये विसर्जित केलेल्या तसंच दान मिळालेल्या गणेश मूर्तींचं पुढं काय केलं जातं असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। भविष्यात गणेश भक्तांकडून मूर्तीदान उपक्रम प्रशासनानं तसंच अन्य अशासकीय संस्थांनी राबवू नये, गणेश भक्तांची अडवणूक करू नये आदी मागण्या करण्यात आल्या। यावेळी हिंदू जनजागृती समितीचे किरण दुसे, शिवानंद स्वामी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, ठाकरे गट शिवसेनेचे राजू यादव, संदीप शेटके, अखिल भारतीय हिंदू महासभेचे मनोहर सोरप, संदीप सासने, संभाजी भोकरे, शिवशाही फाउंडेशनचे सुनील सामंत, हिंदू एकताचे दीपक देसाई, विक्रम जरग यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।